सप्रेम सस्नेह जय महाराष्ट्र। पुन्हा एकदा आउटडोअर लोकेशन ठाण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये खोपट भागामध्ये मी सध्या उभा आहे। अतिशय गजबजलेला भाग। मुंबईनंतर जी महत्त्वाची महानगरपालिका आहे ती आहे ठाणे महानगरपालिका। आणि सगळ्यात महत्त्वाची यासाठी कारण महाराष्ट्राने जी गद्दारी अनुभवली त्या गद्दारीचं हे उगमस्थान ठाणे महानगरपालिका क्षेत्र। आज तुम्हाला एक गंमत सांगतो। हे ठाणं म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला, आमच्या धर्मवीरांचं ठाणं, बाळासाहेबांचं ठाणं। या ठाण्याची एक नवी ओळख तुम्हाला दाखवू का? दाखवायची गरज वाटते का? ठाण्याची नवी ओळख कदाचित तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर माझ्या मागे दिसत सुद्धा असेल। खेदाने सांगावंसं वाटतं हे चित्र ठाण्यातलं आहे। एक वाक्य म्हटलं जायचं कायम, एक ओळ असायची, दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला। शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना। आमच्या बाळासाहेबांचं ठाणं, हिंदुहृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचं ठाणं, शिवसेनेचं ठाणं। आणि आता आम्ही काय पाहतोय? नमो भारत, नमो ठाणे। कधीपासून हे सारं व्हायला लागलं? बरं काय चालू आहे बरं सध्या वातावरणामध्ये निवडणुका आलेल्या आहेत। निवडणुका आहेत महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांच्या, जवळपास 29 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत। त्यामध्ये मुंबईनंतर सर्वात महत्त्वाची महानगरपालिका म्हणजे ठाणे महानगरपालिका। आता ठाण्याच्या महानगरपालिकेला निवडून येण्यासाठी, महानगरपालिकेसाठी म्हणून जर देशाच्या पंतप्रधानांचे चेहरे वापरले जात असतील तर काय म्हणावं? म्हणजे तुमचं मत या संदर्भात काय ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हावं। पण मला नवल वाटतं, जे कामाचे विकासाचे मोठमोठे गमजे मारतात त्यांनी ठाणे महानगरपालिकेसाठी सुद्धा हे असे बॅनर लावावेत, नमो भारत, नमो ठाणे। स्थानिक चेहरे नाहीयेत, स्थानिक ठाण्यामध्ये कोणीच नाहीये। मला आजही आठवतं, जर तुम्ही ठाण्यातनं असाल, कारण ठाणे ही माझी मायभूमी, ठाणे ही माझी मायभूमी, माझी कर्मभूमी। महाराष्ट्रभराचे आपण विषय घेतो, पण ज्यावेळेस विषय ठाण्यातला असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो, कारण महाराष्ट्रभरात ठाण्यात काय चाललं हे पाहिले जातं। धर्मवीर दिघे साहेबांच्या नावाने तुम्ही पाहिलं असाल, जिथून मुलुंड म्हणजे मुंबई ठाण्याची हद्द आहे तिथे धर्मवीर दिघे साहेबांच्या नावाने कमान होती, प्रवेशद्वार। धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या ठाणे नगरीमध्ये आपले स्वागत आहे। आज ती कमान पाहायला मिळत नाही। कुठे गेली कमान? दिघे साहेब, दिघे साहेबांचं नाव संपवण्याचा हा प्रयत्न आहे का? दुसरं तुम्हाला आणखी एक सांगतो, धर्मवीर दिघे साहेबांच्या नावाने असलेला आमचा पवित्र आनंद आश्रम, त्यावर फक्त आनंद आश्रम नाव असायचं, आता त्यावर नाव आहे आनंद आश्रम आणि नेत्यांची नावं एकनाथ शिंदे। कधीपासून हे व्हायला लागलं? धर्मवीर दिघे साहेबांनी कधीही त्या आनंद आश्रमावर कुठल्याही पक्षाचं, कुठल्याही माणसाचं नाव टाकलं नाही। त्याचं नाव होतं आनंद आश्रम। आमच्यासाठी तो मठ होता, पवित्र मंदिर। ओळख पुसण्याचा प्रयत्न होतोय का? मागच्या मला वाटतं लोकसभा निवडणुकीच्या आसपास असेल कदाचित, 1.25 वर्षापूर्वीची गोष्ट। लोकसभा निवडणुकींच्या आसपास आपण स्वतःला काही नेत्यांना नमो सैनिक म्हणून बोलताना पाहिलं। नमो सैनिक। आता कुणी कुणाचं सैनिक व्हावं, कुणी कुणाचे विचार पाळावेत हा त्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न, पण शिवसैनिक, सैनिक हे फक्त शिवसैनिकांनाच शोभतं। इतर कुठल्याही पक्षात सैनिक नसतात, ते कार्यकर्ते असतात। सैनिक जो असतो तो फक्त शिवसेनेचा। शिवसैनिक हे सगळ्यात मोठं पद बाळासाहेबांनी दिलेलं। आणि जर आपण ठाण्यात ह्या अशा प्रकारचे बॅनर, नमो भारत, नमो ठाणे, मला नवल वाटतं ज्या ठाण्यामध्ये गटारांची, आता गटारं तुम्हाला दाखवत नाही, जाऊ द्या, तुम्ही व्हिडिओकडे नाके मुरडाल, ठाण्याची गटारं मी तुम्हाला दाखवत नाही।
गटारांवरची लोखंडी झाकणं बदलायला पैसे नाहीत ज्या महानगरपालिकेमध्ये, ज्या महानगर आता जवळपास मला वाटतं 5,645 कोटींचा ठाण्याचा बजेट, महानगरपालिकेचा बजेट, या 5,645 कोटींचा बजेट अशा महानगरपालिकेवर हजारो कोटींच्या वरचं कर्ज, रेशो बघा ना, रेशो. बरं, ठाण्यामध्ये पायाभूत विकासाच्या नावाने ठणठण गोपाल आहे, पायाभूत विकास शून्य. ठाणे महानगरपालिकेचं स्वतःचं धरण नाहीये पिण्याच्या पाण्यासाठी. आज इथे सारी मंडळी म्हणजे मंत्रीपद, पालकमंत्रीपद, सगळी नगरसेवक पद सगळी ठाण्यातनं, पण या ठाणे महानगरपालिकेला स्वतःचं धरण नाही. खेदाने व्यक्त करावं लागतं. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ठाण्यामध्ये महानगरपालिकेचा अतिशय महत्वाची गोष्ट बरं काही, ज्याच्यावर म्हणजे भ्रष्टाचार हे ठाणे महानगरपालिकेचं मूळ केंद्र झालेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा नंबर हा मला वाटतं देशामध्ये महाराष्ट्र हा अव्वल स्थानी असेल आणि त्या ठाणे महानगरपालिका सगळ्यात अव्वल स्थानी असेल. कारण ठाणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्तच्या कार्यक्रमाच्या दिवशी सुद्धा महापालिकेच्या आतमध्ये बसून एका बड्या अधिकाऱ्याला 25 लाखांची मला वाटतं काहीतरी लाच घेताना पकडलं, रंगे हात पकडलं गेलं. हे याला सुशासन म्हणतो आपण, या गोष्टींना आपण सुशासन म्हणतो. जवळपास 3,500 कोटींच्या वरचा घोटाळा सुप्रीम कोर्टाने ठाण्यातनं उघडकीस आणला. मला वाटतं बोरिवली ठाणे जो टनल आहे त्या टनलच्या कामामध्ये जवळपास 3,000 कोटींच्या वरचा घोटाळा. म्हणजे विचार करा, ठाणे महानगरपालिकेचं बजेटच जर 5,000 कोटींच्या 5,500 कोटींच्या आसपासचा असेल आणि 3,000 कोटींचा जर घोटाळा होत असेल एखाद्या कामामध्ये त्या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये, तुम्ही विचार करा आपण कुण्या दिशेला चाललेलो आहे. हे बॅनर कुणीही लावावेत, नमो भारत करावं, नमो ठाणं करावं, काय करायचं ते करावं, पण ठाण्याची ओळख ही कायम शिवसेनेचं ठाणं आणि ठाण्याची शिवसेना. वंदनीय बाळासाहेबांचं ठाणं, वंदनीय दिघे साहेबांचं ठाणं. ही धर्मवीरांची नगरी आहे, ही दिघे साहेबांची नगरी आहे. या नगरीची ओळख ही वंदनीय दिघे साहेबांच्या नावानेच असली पाहिजे. इतर कुणाच्याही नावाला ठाण्यामध्ये खपवून घेतलं जात नाही. ठाण्याची जनता सुज्ञ आहे. आता ह्या बॅनरबाजांना भुलायचं, यांच्या आमिषांना भुलायचं, हे ठाण्याच्या सुज्ञ जनतेला चांगलंच माहिती आहे. पण तरी सुद्धा खेदाने सांगतो, ही ठाण्याची ओळख कधी होऊ शकत नाही. असो, सप्रेम जय महाराष्ट्र. धन्यवाद.